नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी ना लय स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली। ते रेसिपी ना तुमचा थकवा, तुमची अंगदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीवर ना गुणकारी औषध आहे बरं। तर मित्रांनो, सकाळी जर तुम्ही हा एक लड्डू खाला आणि एक ग्लास दूध जर तुम्ही पेले ना, तर तुमचा दिवसभराचा थकवा ना एकदम छूमंतर होणार आहे ना। तर मित्रांनो, या लड्डूमध्ये ना एवढी ताकद आहे ना मित्रांनो, तुम्ही हा एक लड्डू जर खाऊन जर तुम्ही कामावर गेले ना, तर या धकाधकीच्या जीवनात ना कधी वेळेवर जेवणासाठी बी वेळ मिळत नाही है ना। तर मित्रांनो, तुम्ही जर हा एक लड्डू खाऊन गेले ना आणि एक ग्लास दूध जर घेऊन गेले, तर तुम्ही ना, मी सांगते ना, तुम्हाला जेवण करायची बी गरज नाही है ना। तुम्हाला ना दिवसभर थकवा येणार नाही, काहीच थकवा येणार नाही, एकदम बिलकुल तुम्ही ना फ्रेश असे फील करसाल। कारण हा लड्डू ना एवढा गुणकारी आहे ना, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, तुम्हाला थकवा काहीच जाणू देत नाही। जे काही बिमाऱ्या असतात ना, थंडी पडली, आता थंडी पडली की काही ना काही चालूच असते, तर ते तुमच्याजवळ अजिबात बी फटकू शकतील नाही। तर मित्रांनो, जबरदस्त रेसिपी आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। तर हे 3 किलोचे हे लड्डू आपण इथं तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय घेतलं मी इथं, अर्धा किलो मी काजू घेतले, अर्धा किलो बदाम घेतले, 100 ग्रॅम मी इथं डिंक घेतला आहे ना, आणि अर्धा किलो मी इथं खारीक घेतली, खारीक मस्त कापून घेतली आणि भाजून बी घेतले। सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतले, मग तुम्हाला दाखवून राहिली काय काय घेतलं मी आहे ना। आणि अर्धा किलो मी खोबरं घेतलं, खोबरं मस्त भाजून घेतलं, बारीक कापून घेतलं। 100 ग्रॅम मी मखाना घेतला, इथं 100 ग्रॅम मखाना मी मस्त भाजून घेतला आहे ना। मखाना घेतल्यानंतर इथं ना मी काय केलं, मस्त गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा किलो मस्त तुपातने भाजून असं खरपूस असं भाजून घेतलं गव्हाचं पीठ। तुम्ही उडदाचं पीठ बी घेऊ शकता आहे ना, उडदाचं जर घेतलं तर त्यापेक्षाही चांगलं। आणि इथं ना मी 600 ग्रॅम गूळ घेतला, इथं मी 600 ग्रॅम। तर असा बारीक करून घेतला मस्त गूळ, कारण गूळ बारीक जर केला ना तर लवकरात लवकर होते, तो मस्त मेल्ट होऊन जाते लवकरात लवकर। आणि इथं विलायची वगैरे घेतली मी, विलायची घ्या स्वादानुसार, जबरदस्त लड्डू होतात। तर चला मित्रांनो, वेळ न करता रेसिपी आपण स्टार्ट करू। तर त्यासाठी आहे ना मस्त जाडी कढई घेतली, गॅस ऑन केला, कढई मस्त गरम झाली। आता ना थोडं थोडं तूप टाकून ना सगळे आपण हे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना हे भाजून काढू। तर मी काय केलं माहीत आहे का, बदाम, काजू आणि डिंक हे ना एकत्र भाजून घेतले। मित्रांनो, बदाम खाल्ल्याने आहे ना बुद्धी तल्लख होते, आपलं हृदय निरोगी होते, त्वचा बी आपली उजळते, वजन बी नियंत्रित राहते। तर याच्यामध्ये ना प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। तर मित्रांनो, बदाम खाल्ल्याने ना मेंदूचं आरोग्य सुधारते, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करते, पचनक्रिया सुधारते, डोळे चांगले ठेवते आपले आहे ना। तर त्यामध्ये ना प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फॅट्स भरपूर प्रमाणात असतात। तर मित्रांनो, इथं ना मी 100 ग्रॅम मनुके घेतले, मनुके, बदाम आणि काजू हे सगळे मिक्स करून फ्राय करून घ्यायचे मस्त। मनुके खाल्ल्याने ना पचनक्रिया सुधारते, ऊर्जा देते, अशक्तपणा आपला दूर करते आणि हृदयाचे आरोग्य बी चांगले ठेवते। कारण मनुक्यामध्ये ना फायबर, लोह, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। तर मित्रांनो, मनुके जास्त प्रमाणात जर खाल्ले ना तर आपलं वजन वाढते बरं, रक्तातील साखर वाढते। जे मधुमेहवाले पेशंट असतात ना, रुग्ण, तर त्याच्यासाठी लय हानिकारक असते। तर त्यासाठी कोणतेही पदार्थ खाताना आहे ना त्या पदार्थाचं नियोजन करणं गरजेचं असते। तर चला, आता मस्त खरपूस असं हे मस्त भाजून घेतले आपण स्लो फ्लेमवर गॅसच्या। तर आता ना हे थंड करायसाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर बघू शकता मित्रांनो, असे हे भाजून घ्यायचे बरं, जास्त स्पीड ठेवायचे नाही, व्यवस्थित भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट। आता हे ड्रायफ्रूट ना एका प्लेटमध्ये मस्त थंडेगार व्हायसाठी ठेवून द्यायचे। तर मित्रांनो, आता काय करायचं माहिती आहे का, थोडंसं तूप टाकायचं आणि तूप मस्त गरम होऊ द्यायचं। तूप गरम झाल्यानंतर मस्त हा डिंक याच्यात टाकून द्यायचा। जेवढं तूप गरम झालं ना तेवढा हा डिंक ना लवकरात लवकर असा फुलते, नाहीतर मग काय तो तिथल्या तिथंच असा कोमुजल्यासारखा राहते। तर त्यासाठी ना मस्त गरम गरम असं हे तूप होऊ द्यायचं, मग डिंक टाकून द्यायचा। तर हा इथं ना मी डिंक 50 ग्रॅम डिंक घेतला मी इथं आणि मस्त भाजून घ्यायचा आहे ना। डिंक खाल्ल्याने ना शरीरातील ऊर्जा निर्माण होते, थंडीच्या दिवसामध्ये ना डिंक खाणे चांगले असते बरं। डिंक रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हाडे, कंबरदुखी, सांधेदुखी, प्रसूतीनंतर ना महिलांना वेगवेगळ्या दुखण्यापासून ना दूर ठेवते। एवढा जबरदस्त हा डिंक असते बरं। पाठीचा कणा आणि हाडं बी मजबूत ठेवते। लहान बाळ जर दूध पिणारं असेल ना तर दूध वाढवण्यासाठी बी हा डिंक ना लई उपयोगी ठरते बरं, दूध बी वाढू शकते। यामध्ये जे प्रथिने असतात ना, प्रथिने, कॅल्शियम, ते केसासाठी ना एकदम गुणकारी ठरतात बरं। तर असा हा डिंक असते, तर डिंक तुम्ही खात जा, लय चांगला डिंक असते। तर असा हा डिंक मस्त भाजून घेतला। आता आपण या डिंकाले ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
तर मित्रांनो इथं घेतला मी मखाना, तर 100 ग्रॅम मी इथं मखाना घेतला. मखाना बी व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो मखाना खाण्याचे ना अनेक फायदे आहेत बरं. मखाना म्हणजे कमळाचे बी, लोटस सीड्स आहे ना, तर ते आहे ना एकदम पौष्टिक कुरकुरीत स्नॅक्ससारखे असते. तर तुम्ही जर हे तुपात मस्त भाजून बी तुम्ही असे ठेवून दिले ना, तर लेकरं असे चालता बोलता मस्त ते खातील बरं, एक नंबर असे लागतात. तर यामध्ये ना प्रथिने, फायबर आणि महत्त्वाचे खनिजे आहेत बरं. तर त्यामुळे ना तुमचं वजन कमी करण्यास मदत होते, तुमचे हृदय बी चांगलं ठेवते, पचनक्रिया बी तुमची सुधारते. तर एवढे गुणधर्म आहेत या मखाण्यामध्ये. मी काय करत असते माहिती आहे का, मस्त असे तुपातनी भाजून घ्यायचे आणि एका बरणीमध्ये मस्त स्टोअर करून ठेवायचे. लेकरांना असे चालता बोलता असे मस्त खाऊन घेतात. एवढे चांगले आहेत हे मखाने आहे ना, जबरदस्त बिलकुल मखाने खाण्याचे फायदे आहेत. तर तुम्ही बी करत जा खात जा. तर चला आता मखाने मस्त भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आता टाकू आपण मस्त खोबरं. तर इथं ना मी मस्त खोबरं घेतलं अर्धा किलो. मस्त खोबरं ना असं बारीक मस्त कट करून घेतलं. नारळाचे अनेक फायदे आहेत बरं मित्रांनो. ते शरीराला ना ऊर्जा देते, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी करते, त्वचा आणि केसांना निरोगी ठेवते, साखर नियंत्रित ठेवते मेन म्हणजे आहे ना. आणि त्यातमध्ये ना फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट असे आवश्यक खजिने भरपूर प्रमाणात असतात. तर ते आपल्या शरीराला हायड्रेट. तर मित्रांनो असं एक खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. याच्यात काही मी तूप वगैरे काही टाकलं नाही, कारण पहिलेच ऑलरेडी खोबऱ्यामध्ये ना तेल असते. तर असं मस्त भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर आता ना मी इथं छुवारे अर्धा किलो घेतले. छुवारे बी मस्त भाजून घ्यायचे. खारीक, छुवारे म्हणजे खारीक आहे ना, तर मस्त भाजून घ्यायचे ते बी व्यवस्थित. मित्रांनो खारीक खाण्याचे ना अनेक फायदे आहेत बरं. खारीक खाल्ल्यामुळे ना शरीराला ऊर्जा मिळते, रक्ताची पातळी वाढते, स्नायूची ताकद बी वाढते. जे गर्भवती महिला असतात ना त्यासाठी तर एकदम गुणकारी असते बरं खारीक खाणं. कारण त्यामध्ये ना फायबर, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि काप्स हे भरपूर प्रमाणात असतात. त्यासाठी ना खारीक खाणं शरीरासाठी खूप काही लाभदायक असते. तर मित्रांनो लड्डू बनवताना आहे ना हे खारीकण्याला टेन्शन येते बरं. तर मग काय करायचं माहिती आहे का, सोपी आयडिया सांगते मी. मस्त शिजर घ्यायची, पहिले खारीक मस्त कट करून घ्यायचे आणि थोडंसं ऊन द्यायचं. ऊन दिलं ना आणि मग नंतर भाजून मिक्सरमधून काढून घ्यायचं, लवकरात लवकर बारीक होते. तर चला आता मस्त आटा भाजून घेऊ गव्हाच्या पिठाचा आहे ना. तर इथं मी तूप टाकलं. तकरीबन तूप ना पूर्ण या लड्डूसाठी अर्धा किलो तूप लागलं बरं आहे ना. कमीत कमी बरं, जास्तीत जास्त तर तुम्ही 1 किलो बी टाकू शकता, काही हरकत नाही. कारण लड्डू आपले 3-3.5 किलोचे लड्डू होते आहे ना. तर इथं ना मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आणि ते मस्त भाजून घ्यायचं. तुम्ही ना इथं उडदाचं जरी पीठ घेतलं ना मग तर काय जबरदस्त लड्डू होतात तुमचे ना, खतरनाक. तर मित्रांनो हा गव्हाचा आटा आहे ना मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे बरं, एकदम स्लो फ्लेमवर आहे ना. जेवढा तुम्ही हा भाजसाल ना आटा गव्हाचा, तर तेवढे तुमचे लड्डूंना एक नंबर असे टेस्टी लागतात बरं. कच्चा अजिबात ठेवायचा नाही, उशीर लागते बरं. 10 ते 15 मिनिट लागतात बरं स्लो फ्लेमवर हा आटा व्यवस्थित भाजायसाठी. तर बघू शकता मस्त आटा हा भाजला गेला. असा खरपूस हा आटा भाजून घ्यायचा आहे. तर आट्याचा कलर पाक कसा चेंज झाला आहे ना, पहिले कसा व्हाईट होता, आता थोडासा असा मस्त ब्राऊन झाला. तर आता ते काढून घेऊ ना. आता एक एक करून ना सगळं मिक्सरमधून आपण हे काढून घेऊ आहे ना. बदाम, काजू जे काही आहे ते सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मिक्सरमधून काढताना आहे ना जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडं बी नाही ठेवायचं, मीडियममध्ये मस्त हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. तर मित्रांनो आता जे आपण खोबरं वगैरे भाजलं होतं ना, तर खोबरं बी मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे ना. असं मस्त दरदर आहे ना, जास्त जाडं नाही जास्त बारीक नाही, व्यवस्थित असं की आपले लड्डू असे बांधले गेले पाहिजे ना. तर आता आपण खारीक काढून घेऊ. तर हे थोडंसं ऊन दिलं भाजून घेतलं नाही खारका, तर काहीच टेन्शन नाही बरं, लवकरात लवकर असे मस्त बारीक होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक झालेले आहे खारीक. तर मित्रांनो आता ना मस्त मखाने बी बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून. तर मित्रांनो सगळे जिन्नस आपण इथं मिक्सरमधून काढून घेतले बारीक. आणि आता काय करायचं, सगळे मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. आणि मग टाकल्या मी इथं 50 ग्रॅम पंपकिन सीड्स. तर हे टाकून घेतलं ना, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता करायची आपल्याला गुळाची चाचणी. त्यासाठी मी इथं पॅन घेतला आणि इथं मी 600 ग्रॅम गूळ घेतला. तर गूळ मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे बरं. जेवढा बारीक केलं ना तेवढा लवकरात लवकर होऊन जाते. तर इथं ना आपल्याला चाचणी करायची गरज नाही. तर इथं मी 1 वाटी असं पाणी टाकलं आणि आता व्यवस्थित मस्त हा गूळ वितळेपर्यंत, फक्त आपल्याला गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हा गूळ शिजवा लागते बरं, काही चाचणी वगैरे करायची गरज नाही. तर मित्रांनो तुम्ही जर गूळ वापरसाल ना तर असा गूळ वापरा, काळा आहे ना, ब्राऊन थोडा कलरचा. जो असा पिवळसर गूळ असते ना तो चांगला नाही बरं, त्याच्यात केमिकल टाकून तो गूळ आपल्याला देतात बरं. तर त्यासाठी ना असा काळासर जो गूळ असते ना तोच तुम्ही घ्या. तर मित्रांनो आता काय केलं ना, मी
हे सगळं गुळाची जे सिरम आहे ना ते याच्यामध्ये मस्त गाळून घ्यायचं आहे ना. तर सगळं मिश्रण मी या मोठ्या भांड्यात काढलं, कारण की ते छोट्या भांड्यात काही फिरवता नसतं आलं, म्हणून म्हटलं मी चला मोठ्या गंजामध्ये मस्त भांड्यामध्ये काढून घ्या. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिले, कारण ही गुळाची चाचणी आहे ना या ड्रायफ्रूटच्या पूर्ण अशी कणाकणाला लागली पाहिजे ना. तर त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग मिक्स केल्यानंतर लड्डू बांधणं चालू करा. तर बघू शकता मस्त मिक्स झालं. मिक्स झाल्यानंतर थोडासा गोळा घ्यायचा, पाहिजे तसे छोटे मोठे लड्डू बांधून घ्यायचे आहे ना, कारण सकाळसाठी पाहिजे ते लड्डू तर व्यवस्थितच बांधायला लागतात बरं. तर बघू शकता छोटे छोटे मस्त लड्डू बांधून तयार झाले. तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त हे ड्रायफ्रूट्स मिक्स लड्डू आपले तयार झाले. तर तुम्ही अवश्य करा, अवश्य करा. आणि थंडी चालू आहे, तर थंडीमध्ये हे लड्डू जर खाल्ले ना तर आपल्या शरीरांना एक नंबर मजबूत राहते, ऊर्जा बी भेटते दिवसभर, थकवा काहीच तुम्हाला येणार नाही. तर असे हे बहुगुणी लड्डू बनवून तयार झाले मित्रांनो. तर 3.5 किलोचे हे लड्डू झाले, जास्त बी झाले बरं ते. तर बघू शकता काय जबरदस्त लड्डू हे झाले. तर मित्रांनो रेसिपी जर आवडली असेल ना प्लीज रेसिपी लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पैत येऊन जातील. तर चला मित्रांनो खरोखर कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाढली, कसे आपले मिक्स लड्डू झाले आहे ना. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.